तुम्हाला मी उदाहरण देतो की तुम्हाला देखील माहित आहे की ज्यावेळेस हे विंचू असतो त्याचे पिल्ले जन्मतात है ना. आता ते निसर्गाची प्रवृत्ती आहे. विंचवाचे पिल्ले हे विंचवाच्या पाठीवर बसून त्याला खातात है ना. त्याच्यामुळं ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. जर तुम्हाला जळायचंच आहे ना आपल्या मुलांसाठी किंवा परिवारासाठी तर एकदम आनंदाने जळा, आनंदाने जळा. जसं की माता सीता ही ज्यावेळेस तिला डोंगरामध्ये नेऊन ठेवलं होतं तर ती स्वतः लाकडं तोडून आणू लागली, त्या लाकडाचे भारे आणू लागली, त्या मुलांना सांभाळू लागली. एक स्वतःचं जीवन तिनं तयार केलं की तिथं नवरा देखील नव्हता. ते रामायणचा एपिसोड मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही रामायण बघितलेलं आहे, त्याला खूप वेळ लागू शकतो. तर या पद्धतीनं तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. अजून एक तुम्हाला मी उदाहरण देतो की जे दत्ताजी शिंदे होते इतिहासामध्ये, दत्ताजी शिंदेच्या मानावर अशी सुरी ठेवली आणि मानावर सुरी ठेवून त्याला विचारलं की लढेंगे क्या. तर दत्ताजी शिंदेने सांगितलं तर बचेंगे तो और भी लढेंगे. म्हणजे ही जी धमक आहे, हा जो विचार आहे, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये होता, बचेंगे तो और भी लढेंगे. मग त्यांना म्हणजे मारण्यात आलं, अनेक कत्तली झाल्या. अशी कितीतरी उदाहरणं त्या इतिहासामध्ये आहेत. त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची बाब आहे की ज्यावेळेस आम्ही टेन्शन मध्ये येतो त्यावेळेस आम्ही व्यसनाधीन बनतो. बरेच जे लोक आहेत ते दारू पियाला सुरुवात करतात, सिगारेट पियाला सुरुवात करतात. व्यसनामध्ये जर तुम्ही सिगारेट पित असाल तर मग याच्यामध्ये काही अर्थच नाही. म्हणजे काय होऊ लागलं की तुम्ही तुमचा ट्रेस जे आहे डायव्हर्ट करत आहात, हे लक्षात घ्या. तुम्ही दारू पिली का पत्नीला टेन्शन येणार, तुमचं आर्थिक नुकसान होणार. उद्या तुमचे लेकर आहेत ते शिकायला जातील, ते त्यांना फी मिळणार नाही, ते लेकर शिकणार नाहीत. त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याची एक जी लाईन आहे ही लाईन व्यसनाची आहे. ही फार अतिशय वाईट आहे. त्याच्यामुळं व्यसनाच्या आहारी न जाता तुम्ही याला ज्यावेळेस स्ट्रेस येते त्यावेळेस तुम्ही देवाची प्रार्थना करा है ना. देवाला नमस्कार करा. आपण काय करतो, देवानं लय वाईट केलं हो आमचं, फार वाईट झालं, हे झालं ते झालं, एवढे प्रश्न देवानं निर्माण केले. देव हा कोणाचे प्रश्न निर्माण करण्याचा चार्ज देवानं घेतला नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही आमच्या कर्माचे फळ भोगत असतो है ना. आणि आपण काय करतो, घरी देखील आपलं जे काही खापर आहे ते आपण लोकांच्या म्हणजे दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो. घरातली चूक झाली की आपण बायकोला शिवाय देतो, आपली काही असेल तरी आपण कोणाला तरी करतो. म्हणजे हे आपण डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतो. देवाने हा चार्ज घेतला नाही. त्याच्यामुळं देवाला तुम्ही दोषी मानू नका. आपल्या कर्मामध्ये काय करता येईल सुधारणा, आपल्या वागण्यामध्ये काय सुधारणा करता येईल. देवानं आपल्याला दारूची बाटल आणून दिली नव्हती है ना. जसं की ते काहीतरी एक उदाहरण आहे, ते मला आता आठवत नाही की एकाला काहीतरी ते विचारलं तर त्यानं शेवटी ते पिण्यासाठी दारूच मागितली है ना. तर हे असं न करता जर तुम्हाला त्रास असेल, तुमचा घरातला परिवारातला व्यक्ती वारला, काही झालं, काही प्रॉब्लेम झाला, तुम्हाला रडायला येत असेल तर तुम्ही एकदा रडून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला लोकांच्या समोर जर रडायला येत नसेल तर मी सूचना तुम्हाला करतो की तुम्ही एकांतामध्ये जाऊन रडा. जसं की एक उदाहरण तुम्हाला मी माझ्या अनुभवातलं सांगतोय. सगळे फिलॉसॉफीच सांगून जमत नाही. तर आमची आई ज्यावेळेस वारली, खरं तर आमची आई ही माझ्यासोबत राहत होती आणि एक परिस्थिती आमच्या कुटुंबामध्ये अशी तयार झाली की आमच्या आईला जर काही झालं तर मला सुद्धा काही होऊ शकते असं आमच्या घरच्यांना नेहमी वाटायचं. म्हणजे एवढी म्हणजे त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी आमच्या आईची आणि माझ्यामध्ये होती. मग आई ज्यावेळेस वारली, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा माणूस कठोर तर नसेल का. आई वारल्याच्या नंतर मी एक थेंब सुद्धा बिलकुल रडलो नाही है ना. मग मी का रडलो नाही, आई वारल्यानंतर ही जिम्मेदारी ही जी आहे, तुम्ही जे जिम्मेदारी किंवा जे दायित्व म्हणतो आम्ही, ते तुम्ही स्वीकारल्याच्या नंतर तुम्ही त्याचा शेवट करा. त्याला मध्येच तुम्ही सोडू नका. जे हळवे लोक असतात, काहीतरी असतात, तुम्ही हळवे राहू नका, तुम्ही रडायचं नाही. आणि म्हणून मग आई वारल्याच्या नंतर मी रडलो नाही है ना. नांदेडला स्वतः जाऊन ज्या वस्तू आणायच्या होत्या लोकांना न पाठवता मी आमच्या घरच्यांनाही आणलं आणि ते काय जे लागते, काय तूप वगैरे किती टाकायचं काय नाही, त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः आणल्या. आमच्या मित्राला सांगितले की तुम्ही ते गाडी घेऊन या. मग ते गाडी आली, रस्त्यामध्ये पंक्चर झाली. पंक्चर झाल्यावर सुद्धा मी घरी रडत बसलो नाही, लक्षात घ्या तुम्ही. न रडता जे जॅक असते का ट्रॅक्टरवाल्याला जॅक मागितला, तो जाऊन मग ते आम्ही माझ्या कारमध्ये मी घेऊन गेलो आणि ती गाडी देखील आणली. आणि मग माणसाला रडायचं का नाही, माणूस मरण्याच्या पूर्वी तुम्ही त्याची काळजी घ्या, हे मी तुम्हाला सांगतो. मेल्याच्या नंतर ती एक बॉडी असते, त्या बॉडीला धरून रडून तुम्ही काय करणार आहे ना. म्हणजे तुमची आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, नवरा असेल, त्या डेड बॉडीमध्ये तो नाही, तो निघून गेलेला आहे.
जी हवा होती ती हवा निघून गेली. हवेसोबत जर आई निघून गेली असेल तर त्या मुडद्याला धरून रडून त्याचा कोणत्याच प्रकारचा उपयोग नाही. हे माझ्या डोक्यामध्ये सातत्यानं येत असतं, की ही डेड बॉडी तुझी आई नाही. बस हे विचार तू सोडून दे. है ना? तू तुझ्या कामाला लाग. आईच्या मरणोत्तर कार्यामध्ये सुद्धा तू कुठेही कमी पडला नाही पाहिजे. ही भूमिका माझ्या डोक्यात होती. आणि मग तो संपूर्ण सगळा म्हणजे विधी पूर्ण झाल्यानंतर है ना, विधी पूर्ण झाला. थोडंसं माणूस थोडं तरी डोळ्याला पाणी आणते. एक दोन मित्र जे माझे फार जिवलग होते ते आल्याच्या नंतर थोडंसं डोळ्याला पाणी आलं होतं. परंतु मी त्याला फार धैर्यानं आवरलं. आणि मग हे सगळं विधी झाल्याच्या नंतर गोदावरीला तिच्या अस्थी आम्ही विसर्जित केल्या. आणि मग ज्यावेळेस मी दर्शनाला परळीला गेलो, परळीला दर्शनाला जाऊन मग मंदिरामध्ये मी एकटा खूप रडलो. है ना, मला जेवढं रडू वाटलं तेवढं रडलो. एवढंच नाही तर ज्या ज्या वेळेस मी म्हणजे प्रयागमध्ये होतो, ज्या ज्या वेळेस आमच्या आईची आठवण येते त्यावेळेस मी एकांतामध्ये रडून घेतो. जेवढं म्हणजे आईच्या सगळ्या आठवणी काढून मी रडतो. परंतु जे आमचा काम दिलेलं आहे, जी जबाबदारी दिलेली आहे, त्या जबाबदारीमधून आपण त्याची सुटका करू नये. मी अशी सूचना तुम्हाला करेल, की माय मेली, बाप मेला, फलाना मेला याचं ताण न घेता त्याला काय वाटत होतं? त्याची काय इच्छा होती? त्यानं बहिणीला मदत करा, भावाला मदत करा, समाजाला मदत करा. या गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्यात ना, तुम्ही त्या गोष्टी ध्यानामध्ये ठेवल्या पाहिजे. जसं की आमच्या आईला जे वाटत होतं, ती गोष्ट मी आताही करण्याचा प्रयत्न करतो, है ना. जसं की आम्ही सगळ्याच्या पहिले आईला म्हणजे नमस्कार करून, तिला हसून बोलूनच मी घराच्या बाहेर पडत होतो. ती परिस्थिती आज राहिली नाही. परंतु आजही आईचा फोटो जे आहे, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मी बिलकुल घराच्या बाहेर जातच नाही, है ना. म्हणजे ती एक हवा आहे किंवा ती गेली निघून किंवा तिचं ते कॅरेक्टर संपलं, परंतु त्याचे विचार, त्यांचे जे जे काही म्हणजे आठवणी आहेत ते आपल्या सातत्यानं सोबत ठेवून एक प्रेरणा घेऊन आपण जाण्याचा प्रयत्न करा, असं मला म्हणजे तुम्हाला आज सांगायचं आहे. दुसरं असं की जे बाकीचे जे नाते आहेत, तुम्ही नात्यामध्ये पराक्रम दाखवू नका, है ना. की काही लोक असा पराक्रम दाखवतात, मी बहिणीला 15 वर्ष बोललो नाही, भावाला 20 वर्ष बोललो नाही. अरे भावाला 20 वर्ष आणि 15 वर्ष बोलले तर तू मरणारच आहेस ना. तू मरल्याच्या नंतर काही बोलला नाही नाही म्हणून अमर होत नाही ना. राग द्वेष ह्या गोष्टी असतात, परंतु त्यानं तसं करू लागला, मोठा असेल किंवा छोटा असेल, त्यानं तसं करू लागला म्हणून तुम्ही करू नका ना. मग आम्ही एवढं शिकले सवरलेले आहोत किंवा आम्ही भजन करतो, कीर्तन करतो, पंढरीला जातो, वारकरी आहोत, मग तुमच्या वारकरी असण्याचा आणि बटू लावून फिरण्याचा फायदा काय, है ना. या गोष्टी म्हणजे तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि म्हणून मग मी हे जे पराक्रम दाखवतो आपण, तर हा पराक्रम म्हणजे याच्यामध्ये भाऊबंदकीमध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये दाखवू नये असं मला वाटते. आमच्याही परिवारामध्ये असा एक तणाव निर्माण झाला. म्हणजे फार तणाव नव्हता, सहज तणाव. आणि मग बंधू म्हणजे काही दिवस बोलायचे नाही, मग थोडे नाराज होते. तर त्याच्यावर मी एक प्रयोग केला, की ज्यावेळेस आमची आपण दिवाळी करतो, सगळे हिंदू धर्माचे लोक आहोत, सगळेच करतात. मग ज्यावेळेस दिवाळी होती त्यावेळेस आम्ही काय केलं, की मी, माझी लेकरं, पत्नी, आता आम्ही दोघेही नोकरीला आहोत. आम्ही आणि आई हे सगळे जे घेऊन मी त्यांच्या घरी डायरेक्ट दिवाळी करायला गेलो, आहे ना. ते थोडे नाजार होते. त्यांना वाटलं, की अरे असे कसे आले न सांगता. आणि मग जे नाराजी होती ते नाराजी कंप्लेंट बंद करून टाकली आणि ते कमी करून टाकली. त्यांच्याकडे जाऊन आम्ही थाटामाटात दिवाळी केली. थोडंसं ते नाराज होते. नंतर मग त्यांच्या मनामध्ये एक आनंद तयार झाला, की अरे हे आलेच साले इकडं म्हणून. आणि म्हणून मग आम्हाला त्यांनी कपडे घेतले, लेकरांना कपडे घेतले, देवदर्शनाला नेलं. म्हणजे जो माणूस तुम्ही बोलत नाही ना, तो जो माणूस तुमच्यापासून तुटलाय, तो तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, मित्र असेल, कोणी असेल, तुम्ही त्याला एकदा बोला, काही फरक पडत नाही. तुम्ही एकदा त्याला बोललात ना, तुमच्याही मनातलं आणि त्यांच्याही मनातलं जातंय. एका दिवशी एका ताईनं आपल्या ग्रुपमध्ये सांगितलं होतं बघा, की हळदी कुंकाचा कार्यक्रमाची मी तुम्हाला आठवण करून देतो, की त्या दोन बायांमधलं जे भांडण आहे ते कायमचं मिटून गेलं. एक सायकॉलॉजी काय असते, की आपल्यालाही त्या बाईला बोलायचं असते, त्याही बाईला ह्या बाईला बोलायचं असते. पण नेमकं बोलावं कोण अगोदर, हा एक म्हणजे युगो आहे, है ना. हा युगो जर तुम्ही म्हणजे सोडलात तर ते नक्कीच म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्यानं आमचे जे मित्र आहेत या ग्रुपमध्ये, संतोष सर, है ना, आमचे मानव पूजक, त्यांनी सांगत असतात, की लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही सेवा करा, है ना. सेवा जर आपण करायला लागलो तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. जसं की आई वडिलांची सेवा किंवा मानव सेवा ही जे ईश्वर सेवा म्हणून आपण जे पुढे जातो. आपण आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला काही कमी पडत नाही. परंतु आमच्या डोक्यात हा विचार नाही. पण अनेक लोकांना वाटतंय, की "च्या मायला हे आई वडिलांनाही आम्ही किती सांभाळू? मी का सांभाळू?"
आणि म्हणून मग आई वडिलाला काही न देता, पाणी न देता, जेवायला न देता ठेवलेले लोक, आता तो विषयांतर होईल, मी फक्त एक लाईन धरून चालण्याचा प्रयत्न करू लागलो. हे वृद्धाश्रम काही विनाकारण तयार झालेले नाहीत, आहे ना. तुम्ही असं म्हणसाल की सर हे असं कसं बोललात, हे असं वागण्यातून वृद्धाश्रम तयार झालेले आहेत. आम्ही देखील आमच्या काही नातेवाईकामध्ये बघितले की आई वडिलांना जेवायला सुद्धा लोक देत नाहीत. आणि तुम्ही ज्या आई वडिलांमुळे जन्मलात, आज तुमची पोझिशन, तुम्हाला जे लोक म्हणजे ओळखतात, हे कोणामुळे ओळखतात? तुमच्या आईमुळे तुमची ओळख आहे, तुमच्या वडिलांमुळे तुमची ओळख आहे. आणि तुम्ही त्यांना बोलत नाही, तुम्ही त्यांना म्हणजे जेवायला त्यांची सेवा करत नाहीत, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे असं मला वाटते. जसं की आमच्या आईबद्दल मी तुम्हाला सांगितलं की आमची पुढे एक मुद्दा त्याचा सांगतो की ज्यावेळेस आमची आई दवाखान्यामध्ये होती आणि ती आता जाणारच होती, पण तिच्या पाठीमागे एक सक्षमपणे मी सातत्यानं उभा होतो, है ना. आणि मग तिने सांगितलं की दवाखान्यामधून मला आता घरी घेऊन जाय, आता मी काही वाचू शकत नाही. आणि मी दवाखान्यातून घरी घेऊन जाण्यासाठी तयार नव्हतो. तर आमच्या आईनं सांगितलं की तू आता माझं ऐकतोस की कसं करतोस, नसेल तर मी तुला आता बोलणारच नाही, गुपचूप गावाकडे घेऊन चल. मी ते ऐकलं नाही, परंतु शेवटी मी आमच्या आईचं ऐकलं आणि मग आईला गावाकडे न्यावं लागलं, है ना. म्हणजे तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही तिच्या सोबत राहा, देव तुम्हाला कधीही कमी करणार नाही. आईची सेवा असो किंवा वडिलांची सेवा असो, ते तुम्ही ध्यानात ठेवा. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आपल्याला असली पाहिजे. ज्यावेळेस आपण आई वडिलांच्या कष्टाची जाणीव स्वतःला राहील, ही जाणीव तुम्ही दुसऱ्यामध्ये निर्माण करू शकता. स्वतःलाच तुम्हाला जाणीव नसेल तर तुम्ही लोकांमध्ये जाणीव निर्माण करू शकत नाही. त्याच्यामुळं त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलं पाहिजे. जसं की आपल्या हातून कोणाचंही नुकसान होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या हातून जर नुकसानच कोणाचं होत नसेल तर ट्रेस निर्माण होण्याची काही गरज नाही. आनंदाची जे आयुष्याची आनंदाची जी वाट आहे ती तुम्हाला त्याच्यातून नक्कीच सापडते. जसं की म्हणलं जाते बघा, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत कहना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. खूप चांगलं गीत आहे ते. सविस्तर पुढे आता म्हणण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नाही, त्याच्यामुळे दुसऱ्याच्या दुःखामध्ये तुम्ही धावून जा आणि आपल्याकडून दुसऱ्याला दुःख निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. नक्कीच तुमच्या ताणतणावामध्ये आणि आयुष्याची चांगली वाट तुम्हाला मिळेल. आपलं जगणं कधी सुंदर होईल मी तुम्हाला सांगतो की आपण 100 लोकांची मदत घेतो, लहानपणी मदत घेतो, आपण मोठेपणी मदत घेतो, वेळोवेळी आम्ही मदत घेतो. आणि मदत घेतल्याच्या नंतर एक लिस्ट आम्ही बघिततो की इतक्या लोकांची मी मदत घेतली. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक लिस्ट करा की मी 100 लोकांची मदत घेतली, 200 लोकांची मदत घेतली. हे ठीक आहे. मग तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी, तुम्हाला आनंद निर्माण होण्यासाठी तुम्ही किती लोकांना मदत केलात? काही लोकांना फक्त घ्यायचं माहित असते, द्यायचं माहित नसते. तुम्ही द्यायला शिका. फक्त पैसे दिल्यावरच नसते, विचार द्या, तुमचा वेळ द्या, है ना. तुम्ही लोकांना काय काय मदत केली, किती लोकांना मदत केली त्याची लिस्ट करा. तुम्हाला सांगतो 100% त्याचा एवढा आनंद तुम्हाला कसाच म्हणजे म्हणजे कमी पडणार नाही. आनंद तुम्हाला नक्की मिळेल. एक अजून एक खूप चांगलं उदाहरण आहे की बाबा आमटे जे आहेत ते बाबा आमटे सगळ्यांना माहित आहेत. प्रचंड पाऊस पडू लागला आणि डॉक्टर बाबा बाबा आमटे जे आहेत ते बाहेर होते. एका ठिकाणी जे कुष्ठरोगी होता तो असाच म्हणजे रस्त्यावर बसला होता प्रचंड पावसामध्ये. तर सहज एक मानवतेच्या भावनेतून बाबा आमटेंनी त्याला असं बोट धरून उचलण्याचा प्रयत्न केला. तर तो एवढा जर्जर झाला होता, त्याची बोटच बाबासाहेब आमटेच्या हातामध्ये आली. आणि मग ते बघितले आणि त्यांना प्रचंड दुःख झालं. ते घरी गेले, ढसाढसा रडू लागले. आणि रडल्यावर बायकोला कळलं गेलं की हा नेमका रडतोय का माणूस बाहेरून आलेला आहे. मग त्यांनी बायकोला हे सगळं चित्र सांगितलं आणि मग ते दोघं मिळून त्या कुष्ठरोग्यापाशी आले आणि त्याला तिथून उचललं आणि मग त्याला ते घरी घेऊन गेले. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की हा एक जो विचार आहे, तो एक विचार आज म्हणजे जगप्रसिद्ध असलेलं हे महाराष्ट्रातलं, इथं विदर्भातलं आनंदवन जे आहे ते त्या एका विचारातून उभं राहिलेलं आहे. एक विचार माणसाच्या जीवनामध्ये क्रांती करू शकते. एक विचार आपण आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये क्रांती निर्माण करू शकतो, परिवर्तन घडवून आणू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटते. त्याच्यामुळं समाजाकडे बघण्याची जी आहे ती दृष्टी तुम्ही जर चांगली ठेवली
तर निश्चितच तुम्हाला म्हणजे चांगले दिवस येतील आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार नाही. जसं की आता भावकीची बी चर्चा झाली, तर ते एका लाईनमध्ये मी तुम्हाला सांगतो, की भावकीचे लोक सुद्धा आपल्याच रक्ताचे आहेत हे आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, ते रागावतील, ते आपल्याला भांडायला येतील. ज्यांच्याकडे विचार नाहीत, अज्ञान आहे म्हणून ते भांडतात. बरं का? त्यांना अज्ञान जर नसेल तर ते तुम्हाला भांडले नसते. त्यांनी भजन, कीर्तन, ज्ञान, प्रवचन हे सगळ्या गोष्टी जर ते ऐकले असते, है ना? त्यांना जर ज्ञानेश्वरी माहीत असली असती, त्यांना जर गाथा माहीत असली असती, है ना? त्यांना भगवद्गीता माहीत असली, ते लोक तसं करत नाहीत. फक्त त्यांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे ते लोक वागतात. फक्त ते सुद्धा आपल्या रक्ताचे असतात. त्याच्यामुळे भावकीमधलं जे वांदा आहे, खरं तर आपण असं म्हणतो की आजचा भाऊ हा उद्याची भावकी असते. बरोबर आहे. परंतु आमच्या ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य असल्यामुळं, अज्ञान असल्यामुळं भावकीत भांडणं होतात घरासाठी. खूप मोठा विषय आहे तो. परंतु त्यांना सुद्धा हे आपले आहेत, त्यांनाही कधी आपल्या घरी बोलवा. तुम्ही मोठे झालात, ते गरीब आहेत, तुमच्या घरी बोलवा, त्यांना जेवू घाला, आहे ना? तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्यांना पुढाकार द्या. तुम्ही हे करा, ते करा. त्यांना जिम्मेदारी तुम्ही देऊन टाका. त्यांना देखील वाटते की अरे आपला भाऊ आहे, कडू मोठा झालाय, परंतु आपल्याला विचारल्याशिवाय काही काम करत नाही. अरे चांगला आहे यानं. ही भावना तुम्ही त्याच्यामध्ये करा. आणि दुसरं एक मी तुम्हाला सूचना देतो, की गावातले जे लोक आहेत किंवा गावातलं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये बिलकुल पडू नये. जसं की गावात राजकारण एवढं गंभीर असतंय, तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आता सध्या इलेक्शन आहे, तुम्हाला माहित आहे. मी बार बार डोळ्याला एक रुमाल याच्यासाठी लावू लागलो की 15 दिवसापासून थोडं डोळ्याला पाणी येऊ लागलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट देखील सुरू आहे. मी हे सांगत होतो की त्या पार्टीमध्ये तुम्ही जाऊ नका. आता काही लोकांना पार्टीचा नादच असतो, ते त्या पार्टीमध्ये गेल्याशिवाय राहतच नाही, है ना? आज आपण पार्टीमध्ये लोक बघतो की डोक्यावर टोपी घेऊन फिरतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये काही नसते. परंतु अशा लोकांच्या नादी न लागता आपण आपल्या कामापुरता व्यवहार करा. तुम्ही पर्टिक्युलर लीडरच असाल तर तुम्हाला बघायचं काम नाही. जसे की काल कुठल्या तरी एक ताई आहेत, त्या लीडरच आहेत. मग ते त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं ते करिअर करतील. आपलं काम थोडं, आपला व्यवहार थोडा. तर आपण आपल्या व्यवहाराप्रमाणे थोडंसं राजकारण केलं पाहिजे. नाहीतर माणसं फार टेन्शनमध्ये असतात. काँग्रेसचे लोक बीजेपीच्या विरोधात असतात, याचे लोक त्याच्या विरोधात असतात. एका ठिकाणी काय झालं की स्मशानामध्ये असं लिहिलेलं असते बघा, मृत्यू अटल है ना? मृत्यू अटल है. मग हा कार्यकर्ता तिथं त्या या इलेक्शन पिरियड मध्ये गेला, त्याला बघितलं, अरे मृत्यू अटल आहे. त्याला वाटलं की मी काँग्रेसचा आहे, इथं तर अटलजीचं नाव लिहिलं आहे, मृत्यू अटल आहे. त्यानं ते कट केलं, है ना? कट केलं आणि तिथं लिहिलं, म्हणजे मृत्यू अटल है, तर त्याने ते कट केलं, मृत्यू अटल नहीं है, ना मृत्यू अडवाणी नहीं है, हमारे मृत्यू का कारण राहुल गांधी. म्हणजे आपण नेमकं करलो काय, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, है ना? मग हे कार्यकर्ते जे पेटलेले असतात, ते पेटलेले कार्यकर्ते गावामध्ये काही करतात. आणि मग ही जी मानसिकता आहे, ती मानसिकता आपण ठेवली पाहिजे चांगली. दुसरं अहंकारापासून आपण दूर राहिलं पाहिजे. अहंकार हा आपण सोडला पाहिजे. अहंकारी माणूस हा दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि जो संस्कारी माणूस आहे, तो संस्कारी माणूस दुसऱ्यासमोर झुकतो आणि त्याचा सन्मान करतो. त्याच्यामुळं आपल्याला अहंकारी व्हायचं आहे का संस्कारी व्हायचं आहे, या गोष्टी आपण ठेवल्या पाहिजे. एक नम्रता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. दुसऱ्याबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा ठेवा. आज आपण बघतो पवार सर नेहमी ह्या गोष्टी म्हणजे ग्रुपमध्ये चर्चेला आणतात, की हे असं का होतंय, की हे प्रेम आपुलकी नाहीशी का झाली. मग याचं मूळ जे कारण आहे, हे प्रेम आपुलकी हे होण्याचं कारण की आमच्यामध्ये एक युगो चढलेला आहे. जोपर्यंत हा युगो आपल्याला म्हणजे कमी करता येणार नाही, अहंकार तुमच्या मधला कमी होणार नाही. मग तो जाती व्यवस्थेचा अहंकार असू शकतो. माझी जात मोठी आहे, याची जात मोठी आहे. अरे बाबा, तुमची जात मोठी आहे, ओके आहे. तुमचा सन्मान, मान सन्मान, मोठे आहात तुम्ही. मृत्यू काही जात बघून येत नाही, हे ध्यानात ठेवलं पाहिजे माणसाने. माझी जात मोठी आहे म्हणून मी मोठा होत नाही. आपल्यापेक्षा फार मोठी माणसं आहेत, है ना? टाटा, बिर्ला, अंबानी हे छोटी माणसं नाहीत, है का? त्याची जात किती कोणती आहे हे महत्वाचं नाही, ती माणसं मोठी आहेत, है का? या गोष्टीचा थोडा आपण विचार केला पाहिजे. असं म्हणलं जातंय की बदन है मिट्टी का सासे सारी उधार है. बदन है मिट्टी का सासे सारी उधार है. घमंड करे तो किस बात का, हम सब यहाँ सब किराएदार है, सब किराएदार है. म्हणजे मी सुरुवातीपासून सांगू लागलो की आम्ही किरायेदार आहोत. एक दिवस हे घर खाली आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत डोळ्यामध्ये प्रेम आणि हृदयामध्ये आपल्या वात्सल्य आहे, तोपर्यंतच आम्ही माणसं आहोत. आणि जोपर्यंत हे नष्ट म्हणजे होणार नाही, तोपर्यंत त्याचा विकास होईल. आणि ज्यावेळेस हे नष्ट होईल, त्यावेळेस आपण आणि जनावर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर राहणार नाही, असं मला वाटते. जसं की मी आता सांगतो की माणसावर प्रेम करा, तर तुम्ही प्राण्यांवर देखील प्रेम करा ना.
माणसावर आपण प्रेम करतो, काही लोक प्राण्यांवर प्रेम करतात. काही लोकांना कुत्रे पाळायचा शौक आहे, त्याला भाकरी घालतात, काही लोक बिस्किट चारतात. तर प्राण्यांवर देखील आपली श्रद्धा असली पाहिजे. आपण जे गोमाता म्हणतो तिची पूजा आपण करतो आहे ना, तर गोमाताची पूजा करा, तिचं रक्षण करा, त्यासाठी प्रयत्न करा. जसं की एक उदाहरण आहे बघा, की संत गाडगे बाबा जे आहेत ते गाडगे बाबा वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाला जात होते, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, ते एक वेगळा विषय आहे. तर एका ठिकाणी त्यांना एका गावातून दुसऱ्या गावामध्ये बैलगाडीवर ते सोडू लागले. तर गाडगे बाबांनी बघितलं की बैलाचे जे पोट आहेत ते एकदम म्हणजे खाली पाठीला गेलेले आहेत. आणि मग काय करायचं? मग गाडगे बाबांनी बघितलं की अरे या बैलांना तुम्ही जेव्हा खाऊ घातलंय का चारा? मग ते पोटच सांगू लागलं. ते ताबडतोब त्या गाडी खाली उतरले आणि पायी निघून गेले. तुम्ही अगोदर या बैलांना म्हणजे तुम्ही चारा घाला, आणि बगर चाऱ्याचे बैल उपाशी ठेवणं हे पाप आहे, चुकीचं आहे, म्हणून ते निघून गेले. त्याच्यामुळे याच्यामध्ये शेतकरी बी असतील, या ग्रुपमध्ये ऐकत असतील, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जसं खाल्याशिवाय घरून बाहेर पडत नाही, खाल्ल्याशिवाय म्हणजे बायकोला शिवाय देतो आपण की झालं का नाही तयार म्हणून, का असं करतोस म्हणून. काही लोक मारतात सुद्धा. मग तुम्ही असं करतात तर ते बांधलेले जे बैल आहेत तुम्ही त्यांची सुद्धा तेवढी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही त्यांना वेळेवर पाणी पाजवा, वेळेवर खाऊ घाला, नंतर त्यांना काम करा. त्यांचं काम करणं हे कामच आहे. त्याच्यामुळं ती भूमिका म्हणजे ठेवा. आणि मग कोणाबद्दलची अपेक्षा न करता आपली शक्ती जेवढी आहे तेवढंच व्यवहार करा. आपली शक्ती जेवढी आहे, आर्थिक शक्ती जेवढी आहे तेवढाच तुम्ही व्यवहार करा. आपली शक्ती कमी आहे आणि आपण मात्र भलतच करत बसलो तर या गोष्टी करू नका. जसं की एका शेअर मधून तुम्हाला एका म्हणजे टायटल मध्ये मी सांगतो की जिसे निभा न सकू ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा न सकू ऐसा वादा नहीं करता, मैं अपने औकात से ज्यादा, मैं अपनी बातें औकात से ज्यादा नहीं करता, भले ही तमन्ना रखता हूँ आमचं आसमान गाव छूने की, इंग्रजीत गाणंच नाही. भले ही तमन्ना रखता हूँ आसमान छूने की, लेकिन औरों को गिराने का मैं इरादा नहीं करता, मैं औरों को गिराने का इरादा नहीं करता. म्हणजे आपली शक्ती जेवढी आहे तेवढंच बोलायचं आहे. आपण जे करू शकतो तेवढंच बोलायचं आहे. फापट पसाऱ्याचं बोलू नये असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरा जो आता एक विषय आहे तो मुलांच्या बाबतीमध्ये ताणतणावाचा. मला वाटतं की हा विषय आपण स्वतंत्र एकदा नंतर सविस्तर घेऊ. मी तुम्हाला एकदम थोडक्या याच्यामध्ये इथं सांगतो कारण वेळ आता वाढत चाललेला आहे. अ, मुलांच्या बाबतीमध्ये किशोरवयीन मुलांचे वेगळे प्रश्न आहेत. थोडं पोरं मोठे झाले की वेगळे प्रश्न आहेत. कॉलेजच्या पोराचे वेगळे प्रश्न आहेत, है ना. लग्न झालेल्या पोराचे वेगळे प्रश्न आहेत. हे सगळे आपल्याला वाटतं हे सगळे प्रश्न घेऊनच कडू जन्माला आलेत काय की. हे आपल्याला जन्मले नसले तर लय चांगलं होतं काय की. एवढी भूमिका आईवडिलांची तयार होते. तर अशा प्रकारच्या व्यवस्थापनामध्ये एक दोन चार गोष्टी मी तुम्हाला सांगतो, नंतर सविस्तर काही आपल्याला बोलता नाही येईल. ना की आणि मला असं वाटतं की तुम्ही मुलांसोबत आपण प्रेमानं राहतोच, परंतु त्याला आपलं मित्र बनवा. काल एक चर्चा झाली होती, चर्चा बोलता बोलता की मुलांकडे मोबाईल आहेत, मुलं आईवडिलांना विचारत नाहीत. मुलं आईवडिलांना का असं करतात तुम्हाला एका वळीत सांगतो मी. आपल्यासोबत शरीरानं मुलं आपल्यासोबत राहतात, मनानं मुलं आपल्यासोबत राहत नाहीत. त्यांच्या ज्या विचार कक्षा आणि त्यांचे जे क्षेत्र बाहेरले जे तयार झालेले आहेत ते तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याला अगोदर छाटण्याची गरज आहे. जसं की फांद्या तोडल्या की ते आपोआप खाली येतात जसं म्हणतो आपण, हे असं सुरू झालंय. शाळेमध्ये दुसरेच लोक व्यवहार त्याच्यासोबत आहेत, खेळायला गेले दुसरेच लोक आहेत. म्हणजे आईवडिलांचा आणि त्यांच्यासोबतचा कॉन्टॅक्ट फार कमी आहे. म्हणून मुलं केवळ शरीरानं तुमच्यापाशी आहेत, मनानं नाहीत. म्हणून मुलांचं जे ओरिएंटेशन आहे ते तुम्ही करा. त्याच्यावर आपण सविस्तर बोलू नंतर. जसं की त्यांना आपण म्हणतो की त्यांना चांगले स्वप्न दाखवा. मुलगा स्वप्न ऐकायलाच तयार नसेल तर स्वप्न कसं दाखवा, हा एक प्रश्न तुमच्या मनात तयार होऊ शकतो, है ना. स्वप्न कसे दाखवायचे आपण त्याचं एक सविस्तर घेऊ. दुसरी एक गोष्ट महत्वाचं की मुलांना तुमचा स्पर्श असू द्या, है ना. जसं की आईचा आणि वडिलाचा मुलांना जर स्पर्श नसेल तर फार गोंधळ मोठा होईल. आज आम्ही बघतो की आईच्या स्पर्शाची जागा म्हणजे मोबाईलनं घेतलेली आहे. एक साधं उदाहरण आहे. सोयरा तुमच्याकडे घरी आल्याबरोबर तुम्ही कसं आहे, काय चाललंय, काय सोयरे हो, काही म्हणत नाही. आल्या आल्या बॅग काढतो, ठेवल्याबरोबर विचारतो मोबाईलचं चार्जर आहे ना. म्हणजे आम्ही नेमकं करू लागलो काय या गोष्टीचा म्हणजे विचार करणं गरजेचं आहे. मुलांना तुम्ही गरिबी दाखवा, दारिद्र्य दाखवा, लोकांना नेऊन तिथं त्यांना ते नजरेला त्याच्या दाखवा. आता जसं की माझा मुलगा आता 12वीला आहे, त्याच्याकडे मोबाईल नाही. त्याला एक मी टॅब घेऊन दिले, इंटरनेट संध्याकाळी चालू असते, त्याला बघायचं ते बघायचं. ते काय त्याचे क्लासेस वगैरे आहेत ते त्यानं मोबाईलवर हिडत बसत नाही. त्याला मोबाईल अलाउड केला नाही. तो पूर्वी गुरुकुलमध्ये होता, त्याला मोबाईलची तेवढी सवय सुद्धा नाही, है ना. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय करा की मुलांना तुम्ही रागवा.
मुलांना रागावलं पाहिजे, रागावल्याशिवाय ते दुरुस्त होत नाही, है ना. म्हणजे ज्या याच्यानं ते वटणीवर येतात ते करणं गरजेचं आहे, परंतु लोकांच्या देखत त्यांना रागावू नका, लोकांच्या देखत त्यांचा अपमान करू नका. जेवढी मुलं मार्क घेऊ लागलेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं समाधानी राहणं गरजेचं आहे. एवढेच पडले नाहीत, तेवढेच पडले नाहीत, ह्या गोष्टी तुम्ही करू नका ना. म्हणजे त्यांच्यामध्ये ट्रेस असेल, कधी प्रॉब्लेम झाला, मार्क कमी पडले, तर तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा असो, आई आणि वडील या त्यांच्यासोबत तुम्ही प्रेमानं राहा. त्यांचे एवढे जवळचे होऊन राहा, की त्यांच्या मनामध्ये चांगली किंवा वाईट गोष्ट कोणती आली, तर ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतील. मुलीला काही प्रॉब्लेम आला, तर मुलगी तुम्हाला पटकन फोन करेल. एवढं तुम्ही तिच्यासोबत प्रेमानं राहा, है ना. नसेल तर बापाला कशाला सांगावं, त्यानं काय म्हणते की अजून नेहमीच रागावतो, शिव्या देतो. ही भूमिका मुलांसोबत तुम्ही बिलकुल ठेवू नका. अजून कोणासोबत एखाद्यासोबत ठेवू शकता. माझं तर म्हणणं आहे की कोणासोबतच ठेवू नका. ती मुलगी तुम्हाला सांगली पाहिजे, आईला सांगली पाहिजे. नाहीतर ती सांगणार नसेल तर मग प्रॉब्लेम येतो. जसं की आता मी माझ्या घरामध्ये तसं ॲटमॉस्फिअर ठेवलेलं आहे. आता माझी मुलगी आता BAMS ला लागली. ती सुरुवातीपासूनच म्हणजे अभ्यास चांगला करते. तर ती आता नाही, पूर्वीपासून जेव्हा ती मला फोन करते, तर ती फोनवर विचारते, हेलो डॉक्टर, क्या चल रहा है, क्या नहीं, अरे बिजी है क्या, आपने फोन नहीं उठाया, क्या कर रहे हैं, क्या नहीं, अरे इतना बिजी मत राहो यार, बातें करते जाओ. इतकं फ्री वातावरण तुम्ही ठेवलात, तर तिच्या जीवनामध्ये कुठलीही घटना घडू द्या, ती पहिल्यांदा काय करेल, आईला किंवा तुमच्या म्हणजे वडिलांना पहिल्यांदा सांगल. आणि मग तिचं जे ट्रेस निर्माण झाला मोबाईलमुळं, कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, ते प्रश्न आपण त्या चर्चेमध्ये घेऊ. तर ह्या गोष्टी तुम्ही मुलांसोबत करा. नक्कीच त्याच्यामधून एक चांगल्या घटना घडू शकतील असं मला वाटते, है ना. अजून एक 2-4 गोष्टी सांगून आपण याचा म्हणजे शेवट करूया. जसं की माणसाने नकारात्मकता सोडून दिली पाहिजे, है ना. नकारात्मकता ह्याच्यासाठी सोडून देणं गरजेचं आहे. चलता चलता आता हा मुलगा परीक्षेला चाललाय आमचा, यश हा इथं आलेला आहे, पाया पडायला आला यानं, है ना. आता याचं प्रॅक्टिकल आहे 12वीला, है ना. तर हो, हा याचा तयार झाल्याच्या नंतर हा इथं आलेला आहे. आता याने प्रॅक्टिस मध्ये आला जायतो, है ना. तर प्रॅक्टिस मध्ये आल्याच्या नंतर हा मला सोडून राहत नाही. आल्याबरोबर माझ्या गळ्याला पडतो, मला बोलतो. अभ्यास करता करता त्याचा मूड ज्यावेळेस थोडासा ऑफ होतो त्यावेळेस खाली येतो, मी तिथं बसलेला असतो. मग मी मोबाईल बघू किंवा अभ्यास करू, तो माझ्या जवळ येऊन पडतो आणि मला बोलतो. ह्या गोष्टी तुम्ही जर म्हणजे जवळपास ठेवल्या, तर मला असं वाटतंय की आपण मुलांच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी करू शकतो. दुसऱ्या विषयावर आपण एकदा जाऊ, की माणसाने नकारात्मकता सोडली पाहिजे. मी असं असं म्हणलो की लोकांचं कल्याण झालं पाहिजे, चांगला विचार करा. तर हे नकारात्मकता सोडलं की आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार करायला सुरुवात करतो. पण दुःख या गोष्टीचं वाटतंय की काही लोक बिलकुल म्हणजे एकदम निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात. एकानं ट्रॅक्टर आणलं, दुसरा लगेच आला. अजून एक मित्र आला. एका मित्राने सांगितलं, की "अरे वाह! ट्रॅक्टर चांगला आहे," म्हणला तुझं. हे दुसरा जे निगेटिव्ह होता त्यानं म्हणला, "ए काही ट्रॅक्टर चांगले, ही कंपनी चांगली नाही. हा ट्रॅक्टर चालायला चांगला नाही. हा फार दिवस चालत नाही, मध्येच बंद पडतो." म्हणजे निगेटिव्ह लोक कसे बोलायला सुरुवात करतात. अरे मग तुला काय करायचं आहे निगेटिव्ह बोलून? तू काय त्याचं ट्रॅक्टरचे फी भरणार आहेस का? त्याचा इन्स्टॉलमेंट तू भरणार आहेस का? पण निगेटिव्ह बोलायची सवय असते. जसं की आता 2 वृद्ध माणसं होते, 2 म्हातारे होते. वृद्ध लोक वाट्यावर बसलेले असतात. मी टीका त्यांच्यावर करणार नाही. एक विचारधारेचा भाग सांगतोय तुम्हाला. जसं की एकानं सांगितलं, की "अरे यार," म्हणले, "माझी जी सून आहे ना, ती चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. फार तणाव आलाय," म्हणले. "काय वागण्याची पद्धत आहे, काय नाही." याचा प्रश्न हा वेगळा आहे. दुसऱ्याचा काय प्रश्न आहे, दुसऱ्यानं काय सांगितलंय, "तुझी सून चहा देताना डोक्यावर पदर घेत नाही, ते बरं आहे तुझं. माझी सून मला चहाच देत नाही," म्हणून. म्हणजे दोघांचे जे प्रश्न आहेत, भिन्न-भिन्न आहेत. एकाला चहा देताना पदर घेतला नाही म्हणून टेन्शन आहे आणि दुसऱ्याला चहा देतच नाही याचं टेन्शन. म्हणजे एवढं असं खतरनाक जे जीवन आहे, हे फार चुकीचं आहे. त्याच्यामुळं काही लोकं जसं म्हणतात, की अ, खेळ बघायला गेले, "अरे काही खेळ चांगला नाही." अच्छा. काही लोकं म्हणतात, की "अरे हे कवी संमेलन." कवी संमेलन काही चांगलं नसते. आजचा वक्ता एक जण म्हणतो, की "अरे वक्ता चांगलं बोल." अरे काचा वक्ता? बोगस वक्ता आहे. काय लावलं ते 1-1.5 घंट्याचं व्याख्यान देतो, ते काय वक्ता आहे का? असे वक्ते असतात का? म्हणजे हा निगेटिव्ह बोलत असतो. एका ठिकाणी काय झालं, की एकाला 10 लाखाची लॅटरी लागली. 10 लाखाची लॅटरी लागल्यावर शेजाऱ्यानं फटाके वाजले. दणादण शेजारी फटाके वाजवू लागला. मग दुसरे ते लोक 2-4 त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणले, "अरे वाह! काय माणूस चांगला आहेस तू आणि शेजाऱ्याला लॅटरी लागल्याबद्दल तू फटाके वाजवू लागलास." त्यानं म्हणला, "तसं नाही. ज्या तिकिटावर लॅटरी लागली ना, ते तिकीट सापडना झाले म्हणला म्हणून मी फटाके वाजवले." आहे ना. एवढं भयानकता लोकांमध्ये असते, की निगेटिव्हिटी बसलेली आहे.
त्याचं तिकीट भेटलं नाही ना, वाजवा फटाके, म्हणजे त्याचे 10 लाख गेले पाहिजे. ही निगेटिव्ह किंवा नकारात्मक वृत्ती जी आहे, ही नकारात्मक वृत्ती म्हणजे आपण सोडली पाहिजे. आणि ही नकारात्मक वृत्ती सोडली की आपण दुसऱ्यालाही दुःख देत नाही आणि आपल्यालाही दुःख येत नाही. या गोष्टीचा आपण म्हणजे विचार करायला पाहिजे. आता काही काही लोक बघा, आता याच्यात ऐकू लागलेले 50-60% लोक असतील, है ना. त्याच्यामध्ये तुम्ही मलाही धरू शकता की काही लोकांना काय होते की मोबाईलवर टाकलेल्या व्हॉट्सअपचा रिप्लाय आला नाही हो. ओके, रिप्लाई आला नहीं हो, अरे बड़े दुखी होते हैं ऐसे लोग। इतना दुख करने की क्या आवश्यकता है? वही आपका मोबाइल देखने के लिए वो लोग बैठे हैं क्या? वही काम करेंगे आपको रिप्लाय करने के लिए, वो भी किसी ना किसी प्रकार के काम में होंगे. तर अशा पद्धतीनं लोकांना रिप्लाय होतात. काही लोक काय करतात की फेसबुकवर, इंस्टाग्रामवर याला हे मार्गदर्शन, त्याला ते मार्गदर्शन, हे लोक मार्गदर्शन लोकायला करत बसतात. लोकायला मार्गदर्शन करत बसण्यापेक्षा आपला मुलगा काय करू लागला, मुलगी काय करू लागली, बायको बिमार आहे, तिला नेऊन दवाखान्यात दाखवा ना. तुम्ही लोकांना फेसबुकवर मार्गदर्शन करत बसले आणि एवढे मित्र आहेत, तेवढे मित्र आहेत. एवढे फेसबुकवरले मित्र तुमचा कार्यक्रम झाला तर त्यांना कळणार बी नाही. ते तुम्हाला गुड मॉर्निंग टाकत राहतील. त्याच्यामुळं फार सावध राहणं गरजेचं आहे. तुम्ही किती इंस्टाग्राम वापरता, काय वापरता, फेसबुक वापरता, त्याचे 45 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे सोशल मीडियाचे आहेत. सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट बाजू, त्याच्यावर बी एक आपल्याकडे एक स्वतंत्र व्याख्यान माझ्याकडे तयार आहे. इथला विषय नाही तो. तर त्याच्यापासून आपण म्हणजे सावधान राहिलं पाहिजे. दुसरं महत्वाची गोष्ट की क्षणाक्षणात छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्ही जीवनामध्ये आनंद घ्या. खूप आनंद मिळतो तुम्हाला. सातत्यानं तुम्ही टेन्शनमध्ये का राहता? तुम्ही आपल्या कुठेतरी फिरायला जा, फोटो काढा, गार्डनमध्ये मुलांना घेऊन जा, पत्नीला गार्डनमध्ये तुम्ही घेऊन जा किंवा तुम्ही दोघंच नवरा-बायको जा फिरायला. आता आमचा एक मित्र आहे, बीडला राहतो, तो प्राध्यापक आहे, है ना. त्याची मुलं मोठे आहेत. ते दोघं जण फिरायला जातात आणि डोक्यामध्ये विषय आहे की दोघं जण फिरायला जायचं, एन्जॉय करायचा, खायचं, पियाचं, राहायचं. 2-3 दिवस ते कुठेतरी जाऊन येतात. त्याच्यामुळं हे काम म्हणजे तुम्ही सुद्धा करू शकता. दुसरं महत्वाचं, जसं की तुम्ही बाहेरून आलात आणि लेकरू तुमचं पळत आलं, तुम्हाला खूप टेन्शन आहे. तुम्ही त्याला धिडकारू नका. तुम्ही त्याला ताबडतोब जवळ घ्या. तुम्ही त्याला ताबडतोब जवळ घेतल्याबरोबर काय होते माहिती आहे का? तुमच्या डोक्यातलं, ऑफिसचं, घरातलं, कामाचं, गावातून आलेलं कोणतंही टेन्शन असो, तुम्ही पटकन डायव्हर्ट होता. तुम्ही त्याला जवळ घ्या. तर हा जो मार्ग आहे ते तुमचं आयुष्य म्हणजे नक्की बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि आपणच आपल्या जीवनासाठी पुढे असले पाहिजे. जसं की सगळे संकट जे असतात त्या सगळ्या संकटावर स्वतः मात केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि मग संकटाशी एक दोन हात करण्याची आपली तयारी असते. जसं की 7वीला एक कविता आहे बघा, असे जगावे छाताडावर आव्हानाचे अत्तर लावून, असे जगावे छाताडावर आव्हानाचे अत्तर लावून, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, है ना. जसं की करून जावे असे काही दुनियात या जाताना, करून जावे असे काही दुनियातून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. ही कविता वेगळी आहे. इथं आता सविस्तर तुमच्या समोर म्हणण्यासाठी मला वेळ नाही. तर आपण हे ते आपल्या मनामध्ये त्या गोष्टी आपण जर ठेवलात तर नक्कीच म्हणजे हे आहे, आपण वेळोवेळी ऐकलेलं आहे, फक्त आपण डोक्यात ठेवत नाही, है ना. आयुष्याच्या गाण्याला वन्स नाही. परवा श्रीकांत पवार सर अनेक गोष्टीमधून आपल्याला या सगळ्या सूचना करतात, इंडिकेट करतात, हे असं आहे, ते असं आहे. कमी वेळेमध्ये त्यांनी काय काय करायचं, जसं की सरांनाही ताण असतो की लोक कधी जुडतील, लोक उठलेत की नाही, की जुडलेत की नाही, की कोणी शेअरिंग करायला तयार नाही, त्याला मोटिवेट करा, तयार करा, हे काही कमी नाही, है ना. हे वेळोवेळी आपण ते काळजी घेतात, त्यांनाही म्हणजे हा पॉझिटिव्ह तणाव आहे असं मी मानेल. आणि म्हणून आयुष्याच्या या गाण्याला वन्स मोर नाही. त्याच्यामुळं आपण आपल्या परिवाराची काळजी करा. आपल्या आई वडिलांचं जे दुःख आहे ते सातत्यानं सांभाळा. पैशाच्या पाठीमागे लागू नका, कारण वाईट मार्गाने मिळवलेला जो पैसा आहे तो पैसा प्रेतावरल्या फुलासारखा असतो. ते फार भयानक असतो आणि त्याची एकदा आग एकदा पेटली की मग तो आपल्यालाही जाळतो आणि तोही जळतो. त्याच्यामुळे अत्यंत म्हणजे भयंकर सावध राहणं गरजेचं आहे. आपले आई वडील हे आपले देव आहेत असं आपण सातत्यानं मानलं पाहिजे. जसं की ते आईवरली एक कविता आहे, जे काल गोविंद पाटलानं त्या माझ्या एका व्याख्यानामध्ये ते कविता ते त्याच्यात आली होती, तुम्ही कालही ऐकली असेल. त्याचे एक दोन लाईनी आपल्या सगळ्यांच्या आई वडिलांसाठी मी या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणत आहे. हंबरुनी वासराला चाटती जेव्हा गाय,
अन तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, हंबरुनी वासर आले चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताना, आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताना, दुष्काळात मायेच माझ्या आटला होता पाना. पिठामधी 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 पाणी टाकून मले पाजत जाय, आणि तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी, कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी, काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय, अन तव्हा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. ही कविता खूप मोठी आहे ना. ही कविता जर योगायोग लागला तर म्हणजे आपल्या कार्यक्रमामध्ये म्हणता येईल, किंवा ही कविता मी महिला दिनाच्या दिवशी सविस्तरपणे आपल्याला म्हणून दाखवतो. मी स्त्री अध्ययनचा प्रोफेसर आहे आणि त्या बाबतीमध्ये मला काही गोष्टी मला माहीत आहेत. तर ते आपण त्याच्यामध्ये सविस्तर घेऊया. जसं की मी आता असं म्हणालो होतो की आपण ह्या सगळ्या दुःखातून जाण्यासाठी अजून एक लास्ट तुम्हाला मी उपाय सांगतो, की लोकांच्या प्रतिसादावर तुमचं सुख अवलंबून ठेवू नका. की लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे, लोकांनी बरं म्हणलं पाहिजे, आणि मग त्याच्यानुसार आम्ही सुख शोधतो. मला फलाण्यानं बरं म्हणलं, मला लाईक केला, फार मला हे झालं, म्हणजे वाढदिवसाला फार शुभेच्छा दिल्या, किंवा मग एकानं मला शुभेच्छा दिल्या नाही, उद्या का माणूस आहे का, या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. लोकांच्या प्रतिसादावर आपलं सुख शोधू नका. तुम्ही तुमच्या विचारावर, तुमच्या आचारावर, तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या सुखाचा तुम्ही विचार करा, आणि त्याचं म्हणजे ते सुखाचा तुम्ही त्याच्या पद्धतीनं शोध घेतला पाहिजे. जसं हे बी म्हणलं जातंय की जसं की गिरना भी जरुरी है, अवकात का पता चलता है ना. म्हणजे कधी कधी आपण दुःख चैना गेलं तर बरं फार टेन्शन येते. त्याच्यामुळं गिरना भी जरुरी है, अवकात का पता चलता है, बढ़ते हैं हाथ उठाने को तब जाकर अपनों का पता चलता है, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है, सीख रहा हूं इंसानों को पढ़ने का हुनर, सीख रहा हूं इंसानों को पढ़ने का हुनर, सुना है कि चेहरे पर किताबों से ज्यादा लिखा होता है, चेहरे पर किताबों से ज्यादा लिखा होता है. त्याच्यामुळं चेहऱ्यावरून देखील आपण माणसं आपण ओळखत असतो. या खूप गोष्टी जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. जीवनामध्ये आनंद आहे, अनेक प्रकारचे दुःख आहेत. या सगळ्या प्रकारच्या दुःखाला आणि सगळ्या गोष्टीला तुम्ही सातत्यानं समोर जा, जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. निर्माण झालेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही पुढे जावावं असं मला वाटते. आणि मग ह्या आयुष्याच्या आनंदाच्या ज्या वाटा आहेत, त्या आनंदाच्या वाटा तुम्हीच निर्माण करू शकतात. आम्ही येऊन तुमच्या जीवनामध्ये एवढा प्रत्यक्ष आनंद निर्माण करू शकत नाही. जसं की एक प्लॅटफॉर्मवर आता पवार सर आहेत. तुम्ही मला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिल्यामुळे मला बोलायची संधी मिळाली. पवार सर आपल्या जीवनामध्ये एवढा मोठा त्यांनी आनंद निर्माण केला आहे. मी तर तुम्हाला असं म्हणेल की आनंदमय जीवनाच्या ज्या वाटा आहेत, आयुष्याच्या आनंदमय वाटा, खरं तर ही जानकी वेलनेस परिवाराची जी वाट तुम्हाला भेटलेली आहे, ही जानकी वेलनेस परिवाराची हीच फार मोठी आयुष्याची आनंदमय वाट आहे. आणि ह्या वाटेनं जर तुम्ही नक्की गेलात तर आरोग्याच्या बाबतीत, परिवाराच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत तुमचा एक दृष्टिकोन एक पॉझिटिव्ह राहील, आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन आपण तयार करू शकू. समाजामध्ये आपलं ओळख, समाजाचं कार्य, राष्ट्राला आम्हाला विकसित करायचं आहे. तो एक वेगळा विषय आहे, विकसित भारत @ काय 2047, त्याच्यामध्ये मी जाणार नाही. परंतु आपण समाजाचा, देशाचा विकास करणार गेलो, परिवाराचा आपण विकास केला पाहिजे. आणि सातत्याने एक गोष्ट म्हणजे ध्यानात ठेवा, जी मी तुम्हाला एका गीतातून 2 लाईनी म्हणून मी आता संपणार आहे. हे जर ध्यानात ठेवलो आपण तर नक्कीच आपण म्हणजे चांगलं वागू शकतो. जसं की ते गीत आहे, जिंदगी प्यार का है, इसे हर दिल को गाना पड़ेगा, जिंदगी प्यार का गीत है,
इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा। जिंदगी एक पहेली भी है, सुख दुख की सहेली भी है। जिंदगी एक पहेली भी है, सुख दुख की सहेली भी है। जिंदगी एक वचन भी तो है, जिसे सबको निभाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा। हंस के उस पार जाना पड़ेगा। हंस के उस पार जाना पड़ेगा। बहुत बहुत धन्यवाद। क्या आज बात मला या ठिकाणी ही संधी अ, 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 सर पवार सरांच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर येण्याची मला मिळालेली आहे. मी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये इकडे तिकडे जातो. वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन मी म्हणजे हिंदीमध्ये मार्गदर्शन करतो. प्राध्यापकांच्या ट्रेनिंग घेतो. तो मुद्दा वेगळा आहे. परंतु आपल्या या ग्रुपमध्ये मला प्लॅटफॉर्म सरांनी आज उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी अनुप्रीत मॅडमचे पहिल्यांदा खूप खूप आभारी मानतो. शशिकांत पवार सर म्हणजे तर देवासारखे आणि आमच्या पाठीशीच आहेत, त्याचा काही प्रश्न नाही. आणि विशेष म्हणजे आमचे जे विद्यार्थी आहेत, अत्यंत प्रिय विद्यार्थी गोविंद पाटील, प्राध्यापक गोविंद पाटील आहेत. प्राध्यापक गोविंद पाटलाला सुद्धा त्या कॉलेजमध्ये जॉईन करताना सुद्धा मी त्या काळामध्ये त्यांच्या सोबत जाऊन आनंद घेतला होता आणि आम्ही मजा मारत गेलो आणि मजा मारत आलो. ते जॉईन सुद्धा करू लागले नव्हते, मी त्यांना जॉईन देखील करायला लावलं. ते एक आमचा वेगळा विषय आहे. परंतु त्यांच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या समोर ह्या म्हणजे प्लॅटफॉर्मवर मला संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि आपण मला संयमानं म्हणजे ऐकून घेतलात. आपने मुझे बर्दाश्त किया, भगवान आप सभी को बर्दाश्त करो. जय हिंद, जय भारत. पवार सर की जय हो. क्या बात आहे सर, क्या बात आहे. रिअली मोटिवेशनल, रिअली मोटिवेशनल. जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नाही का, आपल्या जीवनाचे जे प्रत्येक प्रत्येक पैलू आहेत तुम्ही उलगडत गेलात. त्यावर एक म्हणजे डिटेलमध्ये विस्तृतपणे मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे सर. खरंच आम्ही भाग्यवान आहे. आणि आज मी जेवढे होते लोक ज्यांनी ऐकलंय खरंच की अगदी म्हणजे की असं भाषण किंवा असं सेशन मी तरी आतापर्यंत ऐकलेलं नाहीये. एक सर तुमची जी अष्टपैलू जे काही व्यक्तिमत्व आहे, अगदी म्हणजे की असं वाटलं नाही, की कुठं की असं बाहेर जाऊन ऐकतोय, की बाहेरच्या व्यक्तीला ऐकतोय. एका आपल्या माणसालाच ऐकतोय. आपल्या माणसाचं मनोगत या ठिकाणी ऐकतोय. इतकं आपलंसं तुम्ही करून घेतलं त्या बोलण्यातून. खरंच खूप सुंदर सर, खूपच सुंदर. आणि मी तुम्हाला विनंती करेल, की असंच तुमचं जे काही सेशन्स आहेत, असा लाभ की दर महिन्याला किंवा महिन्यातून 1-2दा नक्की व्हावा. कारण तुमच्याकडे आगाध ज्ञान आहे. म्हणजे आगाध ज्ञान आहे. त्याचं ज्ञान आम्हाला मिळालं. नक्कीच आमच्याही विचारामध्ये बदल होणार आहेत. आम्हालाही खूप सारं शिकायला मिळणार आहे. आणि धन्य आहेत तुमचे ते विद्यार्थी तुमच्या हाताकडून शिकून गेलेले आहेत. गोविंद पाटील सर असतील, सगरोळे सर असतील किंवा आणखीन जे या ठिकाणी आहेत नाही का. तर खूप छान सर, नशिबवान आहेत ते विद्यार्थी. तर यानंतर आभार प्रदर्शन करतायत एम.एस. सगरोळे सर. आहेत सगरोळे सर? सगरोळे सर. क्लासला गेले असतील सर ते कॉलेजला. एक मिनिट. ओके, 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 ओके. गोविंद पाटील सर. हो सर. सर सर्वांचे प्रथमतः म्हणजे आभार मानून मी काय आपल्या नात्यात दुरावा तयार करणार नाही. सगळे सर आहेत सर? आहेत. त्यांचा मेसेज येतोय. सगळे सर आहेत का? एक मिनिट बघतो मी सर्च करतो. सगरोळे सर. आहेत, त्यांचा मेसेज येतोय. तर कामात व्यस्त असतील. एक मिनिट घेतो. एक मिनिट त्यांना म्यूट अलाउ करतो सर, एक मिनिट. सर म्यूट काढू शकता सर. सगरोळे ओके सर. सर. थँक्यू सर. म्यूट निघत नव्हता. ओके, ओके सर. थँक्यू सर. आपण आता व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्याकडे या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. आज जानकी वेलनेस परिवार आयोजित ताणतणावाचे व्यवस्थापन व आयुष्याच्या आनंदमय वाटा
यावरती आमचे गुरुवर्य आदरणीय प्रोफेसर डॉक्टर दिगंबर तंगलवार सर, जे की स्त्री अध्ययन केंद्र, फॅकल्टी ऑफ कल्चर, महात्मा गांधी इंटरनॅशनल हिंदी युनिव्हर्सिटी वर्धा येथे कार्यरत आहेत, की ज्यांनी अतिशय सुंदर असं व्याख्यान आपल्याला या ठिकाणी ताणतणावाचे व्यवस्थापन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी अवलंब केला पाहिजे असं सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. सर असं म्हणाले की बाबा ताणतणाव दूर करण्यासाठी मैत्री आणि संगीत याचं फार महत्व आहे. अमेरिकन लेखक डेल कार्नेगी असं म्हणतो की बाबा इफ यू आर रॉंग ऍडमिट इट. बऱ्याचदा आपलं मन म्हणते की आपण चुकत आहोत, पण ते आपला इगो आपल्याला ते स्वीकारू देत नाही. मग ह्यासाठी आपलं मन प्रबळ झालं पाहिजे असं या ठिकाणी डेल कार्नेगी नावाचा लेखक सांगतो. आणि सरांनी सांगितलं की ज्या वेळेला ताणतणाव असतात आपल्या आयुष्यामध्ये, की आपण बऱ्याचदा ताणतणावातून जात असतो, त्यावेळेला फ्रेंडशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचबरोबर संगीत, म्युझिक, की जे आपल्याला ताणतणावापासून दूर नेतो आणि आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आनंद या ठिकाणी देत असतो. आणि आयुष्य जगत असताना एजी गार्डनर असं म्हणतो की बाबा प्लीज अँड थँक्यू हे 2 वर्ड, दीज आर द ज्वेल्स ऑफ आवर पर्सनॅलिटी. इफ यू आर इम्प्लिमेंटेड these 2 words in your life, then there is no problem while living in the society. त्यामुळे प्रत्येकानं प्लीज आणि थँक्यूचे महत्व आत्मसात केलं पाहिजे असं सरांचा एकंदरीत सांगण्याचा उद्देश होता. कारण का तर जीवन जगत असताना माणसानं नम्रतेनं वागलं पाहिजे. नम्रता हा आपल्या व्यक्तिमत्वाचा तारा आहे असं या ठिकाणी सरांनी अधोरेखित केलेलं आहे. वेळ जास्त झालेला आहे. शेवटी मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं सरांना, सरांचे आभार मानताना, ताणाच्या गर्दीत हरवलेला श्वास मिळाला, मनाच्या कोल्हाळलेला शांततेचा स्पर्श मिळाला, स्वतःकडे पाहायला वेळ शिकवलात तुम्ही. धन्यवाद त्या मार्गासाठी ज्याने मनाला पुन्हा हसायला शिकवलात तुम्ही. एवढे म्हणतो आणि मी सरांचं त्या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो. केवळ आभार मानून चालणार नाही सर. त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं, आपल्या जानकी वेलनेस परिवाराचे आधारित स्तंभ, की जे नेहमी आपल्यासाठी कंटिन्यू प्रयत्न करत असतात, व्यक्तिशः आपली काळजी घेत असतात. ते केवळ आपल्याला शारीरिक आरोग्य देत नाहीत, तर सामाजिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या आपण प्रगल्भ झालं पाहिजे यासाठी नेहमी तत्पर असणारे आपले गुरुवर्य आदरणीय शशिकांतजी पवार सर, यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. कारण का सर वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यान आयोजित करतात. केवळ आपलं शारीरिक किंवा वर्कआउटच्या माध्यमातूनच आपली काळजी घेत नाही, तर अशा व्याख्यानाच्या माध्यमातून जसं की अतिशय सुमित सरांचं सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी गर्भसंस्कारावरती झालं, की आजच्या पिढीला ते ऐकलं पाहिजे. कारण का बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणलं जातं. चाइल्ड इज द फादर ऑफ नेशन असं वर्डसोत म्हणतो आमचा. त्यामुळे बाळाची काळजी आपण गर्भापासून जर घेतली तर सुसंस्कारित समाज या ठिकाणी आपल्या पुढे निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. कारण का आज समाज फार बिघडलेला आहे. मी ज्या ठिकाणी कर्मभूमीमध्ये राहतो त्या ठिकाणी एक व्यक्ती सरपंच पदाच्या आवासापाठी स्वतःच्या मुलीचा गळा घोटून खून केलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना या समाजामध्ये घडत आहे. त्यामुळे सेन्सिटिव्ह समाज निर्माण होण्यासाठी अशा व्याख्यानाची गरज आहे सर. त्यामुळे मी शशिकांत पवार सरांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर ह्या व्याख्यान घडून आणण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे ते माझे वेलनेस कोच प्राध्यापक डॉक्टर गोविंद पाटील, जे नेहमी आम्हाला वर्कआउट करण्यासाठी प्रेरित करतात, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार करतो. त्याचबरोबर जानकी सर असतील, अतुल राहणे सर व त्याचबरोबर सर्व माझे सहकारी की ज्यांनी आपल्याला आपल्या कर्मभूमीत जायचं असताना सुद्धा 9 वाजलेले आहेत तरी शांततेनं सर्वांनी सरांचा कुठलाच डिस्टर्बन्स न करता सुंदर असं ताणतणावाचं व्याख्यान या ठिकाणी ऐकलात. त्याबद्दल मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे कोहोस्ट असतील या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो व पवार सरांच्या परवानगीनं हा व्याख्यानाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. त्यानंतर पवार सर ज्या काही सूचना देतील त्याप्रमाणे हा कार्यक्रमाचा शेवट होईल असं मी या ठिकाणी सांगतो. मला आभार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय पवार सरांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, धन्यवाद सर. सगळे सर धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. खरंच सर दिगंबर सर बघा सर तुमचे विद्यार्थी आहेत, अगदी प्रतिभा बघा.